श्री गणेशाय नमः। आज 52वे पुष्प श्रीचरणी समर्पण करतो। श्री गणेशाय नमः। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्वितमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधुरा शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। आज आपल्या ह्या चातुर्मासातलं 52वं पुष्प आपण श्रीचरणी अर्पण करतात। संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत चरित्र आहेत। भक्तविजय ग्रंथ 17वा अध्याय सुरू झाला। श्री गणेशाय नमः। श्रीकृष्णाय नमः। आजी नवल झाले अद्भुत जे भक्तविजय पातला वसंत म्हणोनी सज्जना जनवनात गौरव बहु देले। अर्थाची प्रभा फाकता जाण बोधाचा शीतळ सुटला पवन तेणी जिज्ञा सुरक्षा शंकुरण फुटो पाहे एक सरी। अर्थाच्या पल्लव शाखा सज्ञान पुष्पे आली लेखा विज्ञान स्थितामोलिका फळे आली अविनाश। ऐसे वन शृंगारून ऐसे शृंगारून वनदिशाती शोभायमान त्रिविधता पे संतप्त जन देवैसले येऊन जायसे। जीवन मुक्त जे राजहंस ते स्त्री क्रीडा वयस निज भक्त कथा ते सुरस सेविते राजस निज प्रीती। कोणी अज्ञात आहे जनते दुरून विलोकिते हे वन पुष्पे फळे शोभायमान देखता संपूर्ण मान्यवाले। मागिले अध्याय कथा गोमटी कुर्मदास भेटले जगजय कुर्मदास भेटले जगजेठी दया सांभाळून कृपादृष्टी करी सुख गोष्टी तिचे प्रेमे। आता वैराग्या माझी शिरोमणी राका कुंभार वैष्णव ज्ञानी त्याचे चरित्र रसाळ वाणी परिसा श्रवणी भाविको। आता वैराग्यामध्ये श्रेष्ठ असणारा असा राका कुंभार तो वैष्णव आहे। वैष्णव याचा अर्थ काय? विष्णूची उपासना करणारा वैष्णव, शंकराची उपासना करणारा शैव, देवीची उपासना करणारा शाक्त, गणपतीची उपासना करणारा गणपत्य, असं वेगवेगळ्या त्या उपासना पद्धतीप्रमाणे दिलेली नाव आहे। मग वैष्णव कोणाला म्हणायचं? नुसता विष्णूचा भक्त आहे म्हणजे वैष्णव झाला असं नाही। त्याच्यामध्ये वैष्णवपणाची लक्षणं पाहिजेत। काय आहेत त्या विष्णूची उपासना करणाऱ्या विष्णू भक्तांच्या मध्ये कोणते गुण असले पाहिजे, मग त्याला वैष्णव म्हणता येईल। विष्णूची उपासना करणारा वैष्णव बरोबर आहे, पण त्या ब्रिजाला पात्र ठरणारा कोण आहे? वैष्णव जन तो तेने कहिए पीर परा पीड पराई जाने रे। पीड म्हणजे दुःख, दुसऱ्याचं दुःख समजून ते दुःख निवारण्यासाठी प्रयत्न करणारा त्याला वैष्णव म्हणतात। वैष्णव जन तो तेने कहिए पीड पराई जाने रे। राका कुंभार वैष्णव ज्ञानी त्याची चरित्र रसाळवाणी परिसा श्रवणी भाविको। बाकातयाची कांता परम भाविक पतिव्रता कन्या झाली लावण्य सरता वंका नाम तिचे। राका कुंभार आहे तो जसा विष्णूचा परम भक्त आहे तशीच त्याची पत्नी बंका ती पण तेवढीच अधिकारी आहे, ती पण तेवढीच विष्णूची भक्त आहे, पांडुरंगाची भक्त आहे। आणि तिची मुलगी वंका ती पण म्हणजे बघा, नवरा देवभक्त आहे, बायको देवभक्त आहे आणि मुलगी पण देवभक्त आहे। रंका, बंका आणि वंका अशी तिघांची 3 नावं आहेत।
राका कुंभार वैष्णव जने त्याचे चरित्र रसाळवाणी परसा श्रवणी भाविको बाका तयाची कांता परम भाविपतिव्रता कन्या झाले लावण्य सतिता वंका नाम तेचे तो गुजराती कुंभार निश्चित नांदत होता पंढरीत भाजने विकुन नगरात भजन करी श्रीहरीचे. हा मूळचा कुंभार कुठला आहे? गुजरातमधला आहे. आता त्याची कर्मभूमी कुठली आहे? त्याची कर्मभूमी आता झाली पंढरपूर. म्हणजे जिथे आपण आपल्या आयुष्यातला पुष्कळ काळ घालवतो त्याला आपण कर्मभूमी म्हणतो. कोणी नोकरीच्या व्यवसायात जातं, कोणी असं म्हटलंय ना, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. मनुष्य कुठे जातो? अन्नासाठी. नोकरी उद्योगधंद्यासाठी तो निराळ्या ठिकाण जातो, तिथेच त्याचं आयुष्य जातं, तिथेच तो काही कार्य उभं करतो. जसं आता आमचा जन्म पंढरपूरचा, पण आमची कर्मभूमी कुठली विचारलं तर आम्ही सांगू कल्याण ही आमची कर्मभूमी. तसं त्या राका कुंभाराची कर्मभूमी काय आहे? तो मूळचा जरी गुजरात हे कुंभार असला तरी तो व्यवसाय कुठे करतोय? पंढरपुरामध्ये व्यवसाय करतो, पंढरपुरामध्येच राहतो. तो गुजराती कुंभार निशित नांदत होता पंढरीत भाजने विकुनी नगरात भजन करीत श्रीहरीचे. मातीची भांडी तयार करावीत आणि ती भांडी बाजारामध्ये विकायची. आणि राहिलेला काळ जो आहे म्हणजे भांडी विकताना सुद्धा भगवंताचं चिंतन चालूच आहे. अहो येता जाता बसत उठता घास गिळता देवाचं नाव कधी घ्यावं? चालताना बोलताना जेवताना झोपताना हातामध्ये काम करताना देवाचं नाव घ्यावं. दळिता कांडिता तुझं गायीन अनंत. दळण असो कांडण असो भगवंताचं नाम मुखामध्ये घेऊन जेवताना सुद्धा वदने कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे कोणतंही काम करत असताना मुखाने देवाचं नाम चालूच. भाजने विकुन नगरात भजन करीत श्रीहरीचे. ऐसा होता दिवस बहुत ऐसे होता दिवस बहुत नवल वर्तल्या घटित. हिरवी भाजने वाळून निश्चित माझ घरात ठेवले. तो घरी मांजरी व्याली जाण डेरियात पिली ठेवली. तिने रात्रंदिवस घरटी घालून स्तनपान करत असे. आता ते सुरुवातीला काय करतात? मातीची भांडी म्हणजे मडकी तयार करतात, ती थोडी उन्हामध्ये वाळवतात आणि नंतर मग भट्टीत टाकतात. मग अशा रीतीने अजून भांडं कच्चंच आहे, म्हणजे ते आव्यात टाकत नाही तोपर्यंत पक्क होत नाही. आता भांडं कसं आहे? कच्चं आहे. आव्यात टाकलं की पक्क होतं. तसं आपण सद्गुरूला शरण जातो त्यावेळेला आपलं भांडं कसं असतं? कच्चं असतं. आणि मग तो ताऊन सुलाखून आपल्याला बाहेर काढतो त्यावेळेला ते भांडं पक्क होतं. आपण बघतो कित्येक वर्षाची जुनी खापराची भांडी तशीच्या तशी उत्खननामध्ये सापडतात. म्हणजे एकदा का ते भांडं भाजलं की पुन्हा त्याची माती होत नाही, पुन्हा ते तसंच राहते. म्हणजे त्याला मातीमध्ये पुन्हा विरघळून जायला अनंत काळ जावा लागतो. म्हणून असं म्हटलं की ती अजून आव्यात टाकलेली नाही, कच्ची भांडी ती घरात ठेवलेली आहे. आव्यात टाकायची, आवा लावला तर आव्यात टाकणार, लावायचा आहे अजून. तेवढ्यात काय झालं, एका मांजरीने त्या मडक्यामध्ये व्याली ती आणि आपली पिल्लं त्याच्यात ठेवलेली तिने. आता ही मांजरीने ती पिल्लं त्या आव्यामध्ये ठेवलेली, म्हणजे त्या मडक्यात ठेवलेली आहे, तिला माहीत नाही अजून आवा लावायचा आहे, मडक्यात ठेवलेली. आता मडक्यात त्या मांजरीची पिल्लं आहेत याची जाणीव ना राका कुंभाराला आहे, ना बंकाला आहे, ना वंकाला आहे, कोणालाच माहिती नाही. ती व्याली पिल्ली त्याच्यात ठेवली आणि मांजरी गेली भक्ष्य शोधायला. तो घरी मांजरी व्याधी जाण डेरियात ठेवली, पिले तिने रात्रंदिवस घरटी घालून स्तनपान करत असे. मग त्या डेऱ्याला तिने खिडक्या गाराव्यात, त्या आतमध्ये आव्या, त्या मडक्यामध्ये असणाऱ्या डेऱ्यामध्ये असणाऱ्या पिल्लांना तिने पाजावं.
तव कोणे एके दिवशी हिंडावया गेली बिळाशी, कुलारे भाजने व्याव्यापाशी नेली वेगळीच न कळता. पिले होती जय आता तोही डेरा घातला हव्यात, इंधने घालून तो तिथं कृषान होते तेव्हा पेटवला. आता आवा लावलेला आहे राका कुंभाराने, आणि जी कच्ची मडकी ती सगळी त्या आव्यामध्ये ठेवली. चारी बाजूनी भट्टी पेटवली. ज्या आव्यामध्ये, ज्या मडक्यामध्ये, ज्या डेऱ्यामध्ये तिने पिल्लं घातली तेही त्या नादामध्ये त्यांनी उचलून त्या आव्यामध्ये ठेवलेले आहे. त्याला माहीत नाहीत की यात पिल्लं आहेत म्हणून. आणि चारी बाजूनी अग्नी पेटवलाय. प्रदीप्त जेव्हा झाला अग्न तो मांजरी आली फेरी करून, घरात पाहे अवलो विलोकना तो न पडत दिली दृष्टीशी. बाहेर येऊन उठाउठी आव्याभोवती घाली घिरटी, कुलाल उमजला तेव्हा पोटी ललाट पिटी निजे करे. थोड्या वेळाने ती बाहेर गेलेली मांजरी आली. तिने घरामध्ये आपली पिल्लं पाहिली नाहीत, आणि ज्या पिल्ल्यामध्ये, ज्या डेऱ्यामध्ये आपण पिल्लं ठेवलेली आहेत तो डेरा आता आव्यावरती आहे हे तिने पाहिलं. आणि त्या पेटलेल्या आव्याभोवती, भट्टीभोवती ती फिरक्या मारायला लागली. ती जशी फेर मारायला लागली तसं राका कुंभाराच्या लक्षात आलं की ज्या अर्थी ही मांजरी या आव्याभोवती फिरते त्या अर्थी यातल्या एखाद्या मडक्यात तिची पिल्लं असतील. पण आता त्याचा उपाय काही चालू शकत नव्हता, कारण चारी बाजूने अग्नी पेटलेला होता. कुलाल उमजला तेव्हा पोटी ललाट पिटी निजे करे. कांतेश म्हणे हाय हाय मजपासून घडला अन्याय. ते धावत आले लवलाय म्हणे काय झाले हो. कंठवून सद्गदित राका कांते प्रते सांगत, पिली होती भाजनात ती मी नकळत जाळली. अरे अरे अरे, माझ्याकडनं चुकलं म्हणून तो डोक्यावरती हात मारून घ्यायला लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची बायको बंका बाहेर आली. म्हणजे का काय झालं एवढं म्हणून. अगं म्हणलं मला कळलं नाही, माझ्या नकळत म्हणजे अजाणतेपणे माणसाकडून काही पापकर्म ही जाणतेपणे केली जातात आणि काही अजाणतेपणे केली जातात. तसं हे अजाणतेपणे झालेलं कर्म आहे. तो म्हणाला माझ्या हातनं हिची पिल्ली त्या आव्यामध्ये, आता बघ आवा एवढा पेटलेला आहे, त्या डेऱ्यामध्ये हिने पिल्लं घातली, बहुतेक ती मेली असती. कंठवून सद्गदित राका कांते प्रति सांगत, भीती होती भाजनात ती मी नकळत जाळली. मोहे ओरडे त्याची जननी गिरट्या खाली आपले सदने, काय करू या संकटाला अंगधरणी टाकले. अगं बघ म्हणाले, आपली पिल्ली त्या आव्यामध्ये भाजली जात आहेत हे पाहून ती जी पिल्ली, ती मांजरी घरट त्या आव्याला फेऱ्या मारते. पहा म्हणाले, तिच्या डोळ्यातनं अश्रूची धार चालली. आपल्याला समजतंय, उमजतंय, पण आपण काही करू शकत नाही. मोहे ओरडे त्याची जननी गिरट्या घाली आपले सदने, काय करू या संकटा लागून अंगधरणी टाकले. राका बाका उभयता म्हणती धाव धाव पंढरीनाथा, लाक्षागृही पंडुसुधा राखले जळता कैशारती. देवा धाव, आता तुझ्या वाचून कोण वाचवणार आहेत हे मांजरीची पिल्लं. अरे तू जळत्या लाक्षाग्रहामध्ये पांडवांचं रक्षण केलंस, तसं आता ह्या आव्यामध्ये भाजणाऱ्या पिल्लांचं रक्षण करणं काम तुझं आहे. राका बाका उभयता म्हणती धाव धाव पंढरीनाथा, लाक्षागृही पंडुसुधा राखले जळता कैशापरी. कडईत पडिले मंडूक सान, तळी पेटला बहुकृशान, तेणे केले तुझे चिंतन संकट जाणून तेवढी. त्यासी पावला असे रुखुणी एकांता, उदकन तापेची सर्वथा तैशाची प्रिया आकांता, पंढरीनाथा पाववेगी. एके ठिकाणी कढई ठेवली होती. त्या कढईमध्ये तेल होतं, खालून भट्टी पेटवलेली होती. तेवढ्यात त्या बेडकीच्या लक्षात आलं आपलं पिल्लू त्याच्यामध्ये. त्या बेडकीने धावा केला, देवा तू तिच्या मदतीला आलाय. खाली एवढा भट्टी पेटलेली आहे, पण त्या कढईतलं तेल काही गरम झालं नाही. आतलं बेडूक तसंच शाबूत राहिलं.
कढईत पडले मंडूक सांतळी पेटला व कृशांत येणे केले तुझे चिंतन संकट जाणून देवली त्यासी पावलास रुक्मिणी कांता उदक न तापेची सर्वदा तैशाची बरी आकांता पंढरीनाथा पावेगी. त्या कढईत तूप नव्हतं तर काय होतं, कढईत पाणी होतं. तूप चुकून शब्द बाहेर पडला. त्या कढईत पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये ते बेडूक होतं. खालनं कृष्ण लावलेलं आहे, अग्नी लावलेलं आहे. पण परमेश्वराची कृपा अशी की खालून एवढा अग्नी धडधडतोय पण त्या कढईतलं पाणी काही तापेना. त्यातनं त्या पिल्लाला भगवंतानी वाचवलं. त्या असं पावला असे रुक्मिणी कांता उदक न तापेची सर्वदा तैशाची परी आकांता पंढरीनाथा पावेगी. अघटित संकट घातले माय परेतूर करशील ते नव्हेची काय प्रल्हाद अग्नीत वाचला पाहे तुझे पाय ठेवित. देवा करशील काय ते नोहे महाराजा. तुम्ही जे कराल ते ह्या जगात दुसऱ्या कोणाला करता येत नाही. जसं त्या रावणाची बहीण आहे होलिका, तिला अग्नी जाळू शकत नव्हता. ती अग्नीमध्ये बसली तरी तिला अग्नी जाळू शकत नव्हता. मग तिने काय केलंय, चारी बाजूनी अग्नी पेटवलाय. आता हिला तर अग्नी जाळणार नाही. तिने मांडीवर घेतले कोणाला, प्रल्हादाला. आणि आता प्रल्हादाला मांडीवर घेतल्यानंतर ती जिवंत राहील पण प्रल्हाद जळेल. पण अशा वेळेला तू काय केलं देवा, प्रल्हादाला जिवंत ठेवलं आणि त्या होलिका जळून भस्म झाली. अघटित संकट घातले माय परी तू करशील ते नोहेची काय प्रल्हाद अग्नीत वाचला पाहे तुझे पाय आठवित. देवा तुम्हाला काय कठीण आहे. वास्तविक पाहता आपण अग्निकुंडातला अग्नी आहे समजा, त्याच्यावरती पाणी टाकलं तर अग्नी विझून जाईल, बरोबर आहे. अग्निकुंडातल्या अग्नीमध्ये पाणी टाकलं तर अग्नी विझून जातो. म्हणजे अग्नीवर पाणी टाकलं तर अग्नी विझतो, हा सर्वसाधारण नियम आहे. पण आपण रोज तांब्याने पाणी पितोय, पण आपल्या जठरामध्ये असलेला अग्नी विझत नाही. बघा जठराग्नी तसाच आहे, रोज तांब्या पाणी पितोय पण जठरातला अग्नी विझलाय का, नाही. कारण ही अघटित करणी आहे परमेश्वरात. समुद्र आहे आणि समुद्राच्या खाली काय आहे, वडवानळ नावाचा अग्नी आहे, त्याच्यावरती समुद्र आहे. आता वरती समुद्र असून सुद्धा खालचा अग्नी विझत नाही. म्हणजे ही सगळी काय अघटित करणी. आपल्याला साधा गणपतीला मांडव घालायचा म्हटला तरी चारी बाजूला चार खांब, पुन्हा मधले बांधायचे खांब, असे कमीत कमी 30-40 बांबू लागतील एक मांडव उभारण्याकरता. पण हा जो मांडव भगवंताने उभा केला आहे, कुठला आकाश, त्याला कुठे खांब आहेत का, एकही खांब नाही. खांबाशिवाय धरली, खांबाशिवाय आकाश त्यांनी आधांतरी धरलेले आहे. अघटित संकट घातले माय परी तू करशील ते नोहे काय प्रल्हाद अग्नीत वाचला पाहे तुझे पाय आठविना. हे मार्जरीयोनी तमोगुणी सर्वथानकडे तुझे चिंतन परी तू कृपासागर चैतन्य घन वाचवी प्राण पिलियाचे. देवा या मांजरीला कदाचित तुझा धावा करता येणार नाही, पण देवा तिच्या वतीने मी तुझ्यासाठी धावा करतो. तू कसा आहे, सर्व चैतन्यगत आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तूच व्यापून राहिलेला आहे, म्हणून तुला चैतन्य म्हणताय. शरीरामध्ये जोपर्यंत चैतन्य आहे ना, लक्षात घ्या, हा आपला 10 इंद्रियांचा रथ आहे. हा 10 इंद्रिय आहे, म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. या 10 घोड्याच्या रथामध्ये सारथ्य कोण करतोय, तो परमात्मा. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण.
आतमध्ये बसून हा 10 इंद्रियांचा रथ चालवणारा तो परमात्मा. तो कशा रूपाने आतमध्ये बसलेला आहे? चैतन्य रूपाने आतमध्ये बसलेला आहे. पायाच्या करंगळीपासून ते मस्तकापर्यंत तो चैतन्य रूपाने भरलेला आहे सर्वत्र. करंगळीला जरी काही वेदना झाली तर ती मस्तकापर्यंत पोहोचते. का? ते चैतन्य सर्वगत आपल्या शरीरामध्ये सर्वगत असणारे चैतन्य तेच बाहेर आहे. जे बाहेर आहे ते पिंडी ते ब्रह्मांडी जे आत आहे ते सगळं बाहेर आहे. मग हे चैतन्य आहे. देवा, या माझ्या 10 इंद्रियांच्या घोड्याच्या रथामध्ये तू बसलेला आहेस. तू जोपर्यंत आत बसलेला आहेस ना तोपर्यंत ह्या देहाच्या लोक पाया पडतात. आपण पाया पडतो का नाही वडील माणसांच्या? तोपर्यंत हा देह काय आहे? शिव आहे, म्हणजे कल्याणकारी आहे, शिव आहे. आणि ज्या वेळेला तू ह्या 10 रथाच्या घोड्यावरनं खाली उतरतोस त्यावेळेला हा देह काय होतो? शव, म्हणजे प्रेत होतं. या देहातनं परमात्मा उतरला की ह्या देहाचं काय झालं? म्हणले हा देह नाही, आता हा काय प्रेत आहे. हे त्या माणसाचं प्रेत आहे. अमुक अमुक मनुष्य मेला ना त्याचं हे काय आहे? प्रेत आहे. त्याचा देह आम्ही जाळायला आणला असं म्हणत नाही, त्याचं प्रेत जाळायला आणलं असं म्हणतो. आत्तापर्यंत पवित्र असणारा हा देह त्याचं प्रेतामध्ये रूपांतर होतं कधी? ज्यावेळेला हा परमात्मा खाली उतरतो त्यावेळेला. आणि मग त्या प्रेताला आपण शिवलं तरी घरी आल्यानंतर आंघोळ करतो. का? ते शव झालेलं आहे. म्हणून सर्व देहस्थित असणाऱ्या हे चैतन्य रूप परमात्म्या हे मार्जर्योनी तमोगुण सर्वथा न घडे तुझे चिंतन परी तू कृपा सागर चैतन्य घन वाचवी प्राण पिल्याचे. देवा, या पिल्ल्यांच्या प्राणाचं रक्षण कर. तिची पिल्लं आतमध्ये आहेत. कांता म्हणे व्रतारासी काही नवस्करा देवासी तेने तरी ऋषिकेशी अति वेगेसी पावेल. म्हणाल तुम्ही काहीतरी देवाला नमस्कारा म्हणजे परमात्मा लवकर आपल्याला प्राप्त होईल. राका बोले प्रत्युत्तर अग्नीत पिले वाचतील जर मी सर्वथा न करे संसार शारंग धर पावलिया. म्हणली जर या आव्यातली मडक्यातली पिल्लं वाचली तर मी संसार करणार नाही, संसार सोडून दे. राका बोले प्रत्युत्तर अग्नीत पिल्ले वाचतील जर मी सर्वथा न करी संसार शारंग धर पावलिया. ऐसे कल्पनियांतरे उभयता निजली धरणीवरी म्हणती धाव पाव श्रीहरी संकट निवारी दिनाचे. साष्टांग नमस्कार घातलाय परमेश्वराला की देवा या पिल्लांच्या प्राणाचं रक्षण कर. नेत्री ढळला श्रुवाहात गात्रे विकळ पडली समजता धुळीने भरले अंग सत्य वायू अद्भुत सुटलासे अव्या धडकला कृष्णानं म्हणून दोघे करते रुदना नाठवे आणू मात्र देहभान हरिस्मरण करताचे सतीचे घेतले असता वाणतो व्रतार झाला गत प्राणा मग कांतेस नाठवे देहभान सहगमन करतसे. असो 2 रात्रपर्यंत अव्या माझे कृष्णानु जळता तोपर्यंत कुलाल तेथ पडला निचेष्ट धरण मेदिने नवसास पावे श्री हरी ही आशा धरून अंतरे बाकाही तेथे रुदन करी म्हणे वाम धाव सतुरी विठ्ठला. 3रे दिवशी कृष्णानु शांत होनी भाजने दिसती समजता मांजर अव्या भोवती मांजर भोवती घिरट्या घालीत मोहे ओरडत अट्टासे तो अघटित करी हिरखुणी कांत. 3 दिवसांनी तो आवाज शांत झाला. आतमध्ये जी कच्ची मडके होती ती भाजली गेली. 3 दिवस ती मांजरी त्या आव्याला फेऱ्या घालते, रडते. तिसरे दिवशी कृषानु शांत होनी भाजणे दिसते समस्त मांजर भोवती गिरट्या घालीत मोहे आरडत अट्टासे तो आघटित करी रुक्मिणीकांत श्रोते परिसा भाग्यवंत आव्या माझी पिल्ली वाहत जननीची मात ऐकून. पण एवढ्या सगळ्या आव्यामध्ये तो आवा कच्चाच राहिला. कुठला? ज्या मडक्यामध्ये ज्या माठामध्ये ती पिल्ली होती आतनं पिल्ली ओरडतायत. 3ऱ्या दिवशी
तो आवाज शांत झाल्यानंतर मांजरीला आपल्या पिल्लांचा आवाज ऐकायला आला. तो आघटित करी रुक्मिणीकांत श्रोते परिसा भाग्यवंत आव्या माझी पिल्ली पाहत जननीची मात ऐकून कुंभार आणि त्याची कांता पाहती झाली व्हायता तो आव्या माझी डेरा होता तो हिरवा अवचित देखला. आणि पाहता त्या सगळ्या जी मडकी भाजली होती त्यात ज्याच्यामध्ये पिल्ली होती तेवढं एकच मडकं कच्चं राहिलं, ते भाजलं गेलं नाही. आतल्या पिल्लांना थोडा सुद्धा त्या आगीचा स्पर्श झाला नाही. पिल्ली तशीच पहिल्यासारखी होती. 3 दिवसपर्यंत देख नाही घेतले अन्न उदक सुकवून गेले मुख. कुंभार आणि त्याची कांता पाहती झाले उभयता तो आव्या माझी डेरा होता तो हिरवा अवचित दिखला. त्यात मांजरीची पिले तिनं जिवंत देखले निज दृष्टीने म्हणे मज पावला रुक्मिणी रमण भक्तभूषण कृपाळू. त्यात ती मांजरीची तिन्ही पिलं जिवंत होती. 3 दिवसपर्यंत एक नाही घेतले अन्न उदक सुकवून गेले मुख अधिक ते उल्हासे टोटले. आता 3 दिवस या राका बंका आणि त्यांच्या मुलीनी वंका या तिघांनी अन्न घेतलेलं नव्हतं. त्यांची मुखं सुकून गेली होती. पण जसं ती पिल्लं जिवंत आहेत पाहिली तशी यांची मुखं टवटवीत झाली. दीपकाशी स्नेहसूत्र पावल्यास तो जैसा दिसे तेजपुंज की उर्वी वर्षता मेघराज तृणबीज वाढे जैसे. ज्याप्रमाणे दिव्यातलं तेल संपत आलं की दिवा मंद होत जातो, पण त्याला तेल घातलं की तो अधिक प्रज्वलित होतो, तसे यांचं झालेलं आहे. किंवा पाऊस पडल्यानंतर सगळीकडे हिरवीगार, जसं काही त्या धरणीने हिरवा शालू नेसलाय असं वाटतं. की दीपकाशी स्नेहसूत्र पावल्यास तो जैसा दिशे तेजपुंज की उर्वीवरी वर्षता मेघराज तृणबीज वाढे जैसे. ना तरी कासवी न बाजता पिलेयासे दृष्टीने करी क्षुदेनाश की द्रव्य सापडता कृपणास चित्त उल्हासे तयासे. किंवा कासवी लांबूनच प्रेमदृष्टीने आपल्या पिल्लाचं रक्षण करत असते, पोषण करत असते. हे अका पूर्वी सुगताचे वासन म्हणे सरोवरी विकास ते कमलीने राका कुंभाराचे म्हणे तैशाच परी उल्हास. सकळ पंढरीचे लोक बोलते धन्याचे सप्रेम भक्ती संकटी पावला रुक्मिणीपती अघटित कीर्ती हे झाली. पंढरीतले लोक सुद्धा त्या ठिकाणी जमले होते. त्यांनाही या राक्याची भक्ती कळून आली. एवढा याचा भक्तिभाव. भगवंतानी याच्या भक्तीसाठी त्या पिल्लांचं रक्षण केलंय. सकळ पंढरीचे लोक बोलते धन्याची सप्रेम भक्ती संकटी पावला रुक्मिणीपती अघटित कीर्ती हे झाली. राका कांतेचे वचन बोलतं म्या नवसला होता पंढरनाथ की पिले वाचले अग्नीत तरी प्रपंच निश्चित करेना. मग त्याने आपल्या पत्नीला सांगितलं बघ तू सांगितलंस तसा मी देवाला नवस केला होता. देव माझ्या नवसाला पावला, त्यांनी या पिल्लांचं रक्षण केले. आता मला माझं वचन खरं करायला पाहिजे. मी आता प्रपंच करणार नाही, तरी प्रपंच निश्चित करीना संकटी पावला जगजीवन. आता कासे या संसार भाना ऐसा अनुताप मने धरून गावीचे ब्राह्मण पाचारले. शुद्ध भावार्थ धरून चित्ती घर लुटले विप्रहाते. आपण कौपेन नेसून प्रीती कांते प्रतीक दिले. उदर प्रवृत्ती कारण काष्टे विस्ती रानातुना त्यांचे अन्न विकत घेऊन अतिथीच भोजन घालते. मग त्यांनी आपला व्यवसाय सोडून दिला. ब्राह्मणाला बोलवलं, आपल्या घरातलं सगळं धन होतं ते लुटून न्यायला सांगितलं. सगळं लुटून न्या म्हणजे वाटून दिलं सगळ्याला. आपण काय म्हणतो संक्रांतीला वस्तू लुटल्या म्हणजे काय, सगळ्यांना दिल्या आपण प्रेमाने. तसं राकाने आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू ज्यांना गरज होती त्या सर्वांना वाटून टाकल्या. स्वतः एक वस्त्र अंगाभोवती लज्जा रक्षणार्थ परिधान केलेलं आहे, बायकोला दिलेलं आहे. आणि आता व्यवसाय करायचा नाही, मग पोट कसं भरणार. मग रानात जावं, लाकडं गोळा करून आणावीत, ती लाकडं विकावीत, त्यातनं येणाऱ्या पैशातनं कोणी आपण अन्नग्रहण, अतिथी आला तर आधी अतिथीला द्यावं, मग आपण अन्नग्रहण करावं, असं त्यांचं चाललं. शुद्ध भावार्थांची ते घर लुटले विप्राते. आपण कौपी नेसून प्रीती कांते प्रतीक दिले. उदर प्रवृत्ती कारण काष्टे विजते रानातून त्यांचे अन्न विकत घेऊन अतिथी भोजन घालते.
शेष राहिले जे मागे ते कन्ये समेत बक्षती ती घे अहोरात्र प्रेमरंगे चित्ती पांडुरंग आठवीत. ती लाकडं विकून त्यातनं येणारे जे पैसे आहेत त्यातून अन्न आणायचे, धान्य विकत घ्यायचे आणि मग ते धान्य शिजवल्यानंतर पहिल्यांदा अतिथी कोण असेल त्याला तृप्त करायचे. अतिथी तृप्त झाल्यानंतर जर अन्न शिल्लक राहिलं तर ह्या तिघांनी ते थोडं थोडं वाटून घ्यायचं आणि खायचं. असा त्यांचा चरितार्थ चाललेला आहे. आता पुढे काय होतं ते आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.